अयोध्या उत्तर प्रदेश येथे दलित महिलेची डोळे फोडून निर्घृणपणे हत्या करणाऱ्यांना फाशी शिक्षा देण्याबाबत विभागीय आयुक्तांना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन देण्यात आले। उत्तर प्रदेश अयोध्येमध्ये दलित महिला तरुणीची अत्याचार करून निर्घृणपणे हत्या करून डोळे फोडले आणि शरीरावर इजा करून मारण्यात आले। 3 दिवस उलटले तरीही उत्तर प्रदेशची पोलीस महिलेचा शोध घेऊ शकली नाही। वारंवार उत्तर प्रदेशमध्ये दलित अल्पसंख्याकांच्यावर अत्याचाराची घटना वाढत चालली आहे। हे सरासर उत्तर प्रदेश सरकारचे आणि पोलीस प्रशासनाचे अपयश आहे। म्हणून तात्काळ राष्ट्रपतींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा घ्यावा आणि दलित तरुणीला न्याय देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुनावणी घ्यावी आणि दोषीला फासावर लटकावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष डॉक्टर अरुण शिरसाट, इब्राहिम पठाण, ॲडव्होकेट इक्बाल सिंग गिल, अनीस पटेल, मोईन इनामदार यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आज विभागीय आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन शहर काँग्रेसच्या वतीने यासाठी देण्यात आलो की देशामध्ये दलित आणि अल्पसंख्याकांवरती जे अन्याय अत्याचार रोजच होत आहेत त्याचंच उदाहरण काल 22 वर्षाची मुलगी अयोध्येमध्ये जे पवित्र स्थान म्हणतात तिथं ती बाहेर निघाली आणि त्या मुलीचं अपहरण करून 3 दिवस त्यांना पोलिसांना अर्ज दिल्यानंतर सुद्धा पोलिसांनी तिथं चौकशी केली नाही आणि 3ऱ्या दिवशी त्या मुलीच्या वहिनीला म्हणजे भावजाईला त्या मुलीचं प्रेत सापडलं आणि अशा पद्धतीमध्ये सापडले की त्या मुलीचे अक्षरशः पार्ट वेगवेगळे झालेले होते। अशा पद्धतीमध्ये जर अयोध्येमध्ये अशा घटना जर दलितांवर होत असेल तर तिथला जो मुख्यमंत्री जो कोणी तथाकथित साधू आहे त्यांनी राजीनामा द्यावा, नसता काँग्रेसच्या वतीनं पुऱ्या महाराष्ट्रामध्ये जन आंदोलन करण्यात येणार आहे आणि या बीजेपीच्या सरकारला दाखवून देण्यात येणार आहे की काँग्रेस किती तीव्र झालेला आहे आणि दलितांवर जर अशा पद्धतीचे अन्याय होत असतील, अल्पसंख्याकांवर जर अशा पद्धतीचे अन्याय होत असतील तर या देशातल्या पंतप्रधानांनी आणि राष्ट्रपतींना आम्ही विनंती करतो दोघांनाही की या जातीवादी मुख्यमंत्र्याचा राजीनामा घ्यावा आणि त्या मुलींना त्यांच्या घरच्यांना न्याय मिळवून द्यावा। आज औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने डॉक्टर अरुण शिरसाट कार्याध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याकचे उपाध्यक्ष व या शहराचे माजी अध्यक्ष आदरणीय इब्राहिम पठाण साहेब, अल्पसंख्याक काँग्रेसचे अध्यक्ष मोईन इनामदारजी, ओंकर दिनकर दादाजी, मंजुते लोखंडे, चंद्रप्रभाताई खंदारे, किरण भाऊ, जयप्रकाश नारनवरे, आम्ही सगळे काँग्रेसचे पदाधिकारी यांनी अयोध्यामध्ये जे 22 वर्षीय महिलांसोबत अत्याचार करून निर्घृणपणे त्यांची हत्या करण्यात आली, त्यांच्या परिवाराने उत्तर प्रदेश प्रशासनाला मिसिंगची तक्रार देऊनसुद्धा त्या महिलेचा मृतदेह ते शोधू शकले नाही।